गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण सायन्सचा ग्रॅव्हिटेशनल लेसन याआधी स्टार्ट केलेला आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय? अट्रॅक्शन आपल्याला माहीत आहे. ओके, तर ही जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, ग्रॅव्हिटी जी आहे पूर्ण युनिवर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर दोन जे ऑब्जेक्ट आहे ते एकमेकांना काय करत असतात? अट्रॅक्ट करत असतात, बरोबर. तर या ठिकाणी आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुद्धा पाहिलेला आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. ते मासेस कोणाचे? दोन ऑब्जेक्टचे, m1 आणि m2, बरोबर. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसा असतो? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, त्यांचा जर मास वाढत असेल तर फोर्स वाढणार, डिस्टन्स जास्त होत असेल तर फोर्स कमी होणार, बरोबर. ठीक आहे, तर हा आपण एक लॉ पाहिलेला होता. आज आपण पाहणार आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे, द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट. अर्थ जी आहे ती काय करते? त्याचं मास जास्त आहे, बरोबर ना. जेही प्राणी, जेही ऑब्जेक्ट पृथ्वीवरती आहे त्या ऑब्जेक्टला पृथ्वी म्हणजेच काय? अर्थ काय करते? अट्रॅक्ट करते. ओके, द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. जे अर्थचं मास आहे ते त्याच्या कुठे आहे? सेंटरमध्ये सिच्युएट झालं आहे. ओके, म्हणजे सेंटरमध्ये अर्थचं मास आपल्याला पाहायला मिळते. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कोणत्याही ऑब्जेक्टचा ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे, आणि कोणतीही जी वस्तू आहे ती जर आपण उंच फेकली की ते कुठे जाते? व्हर्टिकली डाऊनवर्ड. कुठे? अर्थच्या सेंटरकडे ते खेचल्या जाते किंवा अट्रॅक्ट होते. कशामुळे? कारण की जे अर्थचं मास आहे हे कुठे आहे? सेंटरमध्ये आहे. कुठे आहे? सेंटरकडे. ओके, द सेंटर ऑफ द अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स an object falls vertically downward on the earth. Okay, तर सिमिलरली when we throw a stone vertically upward, जर आपण एखादा दगड वरती फेकला vertically upward तर तो खाली येतो की नाही? येतो ना खाली. सो दिस फोर्स इज ट्राईज टू पुल इट डाऊन. ठीक आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो? त्या दगडाला खाली आणण्याचं काम करतो. अँड रिड्यूस इट्स वेलॉसिटी. ठीक आहे, आणि जो खाली आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी काय होते? एक पॉईंट असा येते की व्हेलॉसिटी त्याची 0 होऊन जाते. म्हणजे खाली पडला, थांबला ना, बरोबर, म्हणजे व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल. ठीक आहे, आणि हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे, ही जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपल्याला पाहायला मिळते ही कशी आहे? कॉन्स्टंट आहे. कशी आहे? कॉन्स्टंट. ओके, म्हणून द वेलोसिटी बिकम 0 आफ्टर अ व्हाईल. ठीक आहे, आपण वरती दगड फेकला, काही वेळानं तो खाली येऊन पुन्हा रेस्ट पोझिशनवरती राहतो, बरोबर ना. म्हणजे काही वेळानं त्याची वेलोसिटी काय झाली? 0 झाली. त्याचा वेग काय झाला? 0 झाला ना, बरोबर. द पूल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट्स मूव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. आता या ठिकाणी इन्फ्लुएन्स कशाचा आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. कशाचा? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. नाही तर आपण मग दगड फेकला आणि तो वरतीच जाणार. मग आलं का लक्षात? तो खाली का बरं आला? कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी पाहायला मिळतो. तर यालाच आपण काय म्हणतो? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजलं? यस ऑर नो? तर नेक्स्ट आपण पाहतो की अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन सर्वांना माहीत आहे. यस ऑर नो? वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, इट इज द रेशो ऑफ वेलोसिटी टू द टाइम. ओके, किती वेगाने गेला आणि किती वेळामध्ये गेला. ठीक आहे, एखादी वस्तू किती वेगामध्ये गेली आणि किती वेळेमध्ये गेली त्यालाच आपण काय म्हणतो? ॲक्सेलरेशन. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? त्वरण म्हणतात. काय म्हणतात? त्वरण.
ॲक्सेलरेशन, मराठीतला शब्द आहे तो त्वरण. ठीक आहे, एखादी वस्तू किती वेगामध्ये गेली, ठीक आहे, आणि किती वेळेमध्ये गेली, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. ठीक आहे, गाडीचं तुम्ही ॲक्सेलरेट करता ना, गाडी चालवता सर्वजण की नाही, मुली स्कूटी चालवत असतील, मुलं KTM चालवत असतील, आलं लक्षात, चालवता ना. तर ते जे ॲक्सेलरेटर आहे, चालवत नाही, स्वप्नात तर चालवता ना, ड्रीममध्ये. ठीक आहे, KTM चालवत आहात तर तुम्ही काय करणार, KTM घेतली हातामध्ये, एकदम 0च्या स्पीडमध्ये जासाल का, ठीक आहे, 10च्या स्पीडमध्ये, 40च्या, 60च्या, तुम्ही काय करणार, ॲक्सेलरेटर वाढवणार, म्हणजे तुम्ही ते ॲक्सेलरेट करत आहे, म्हणजे तुम्ही ॲक्सेलरेशन देत आहे त्याला. ठीक आहे, किती वेगामध्ये किती वेळेमध्ये, समजलं. ठीक आहे, तर इथे आपण काय पाहत आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. द अर्थ exert gravitational force on object near it according to Newton's second law of motion. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सेलरेशन. ठीक आहे, एखादी वस्तू आहे, बरोबर, एखादा चेंडू आहे, त्याला जर मी लात मारली, म्हणजेच काय, फोर्स एक्झर्ट केला, बरोबर, तर रिझल्ट काय होतो, तो ॲक्सेलरेट होतो, तो एकदम पळायला लागतो, बरोबर की नाही. याला म्हणतात न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. एखाद्या थांबलेल्या वस्तूवरती, ठीक आहे, आपण जर फोर्स एक्झर्ट केला तर ते काय होणार, ॲक्सेलरेट होणार, कळते ना. एखादा चेंडू आहे, त्याला आपण जर फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, तर तो काय होणार, ॲक्सेलरेट होणार. एकदम सोपा आणि समजण्यासारखा नियम आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, the gravitational force due to the earth on body result in its acceleration. This is called acceleration due to gravity. It is denoted by small g. Okay, तर आता आपण पाहिलं की न्यूटनचा जो सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, बरोबर, हा आपल्याला एक बॉल पाहायला मिळतो. ठीक आहे, लक्षात, या चेंडूवरती आपण जर फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, फोर्स अप्लाय केला तर हा इकडे आपल्याला पळायला लागतो. ठीक आहे, म्हणजे ॲक्सेलरेट होतो. ठीक आहे, तर हे ॲक्सेलरेशन आपण ए नी डिनोट करतो. परंतु जर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर एखादी वस्तू एकदम खाली येत असेल, व्हेलॉसिटी त्याला मिळत असेल, तर त्या ठिकाणी जो फोर्स आहे तो मास इंटू या ॲक्सेलरेशन ऐवजी स्मॉल जी होतो, म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे ते वस्तू ॲक्सेलरेट होत आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्मॉल जी ने डिनोट करतो. समजत आहे, लक्षात. आपण ॲक्सेलरेशन एकच आहे, फक्त हे जर आपण फोर्स अप्लाय करत असेल तर या ठिकाणी स्मॉल ए नी, पण अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे एखादी वस्तू ॲक्सेलरेट होत असेल तर त्याला आपण स्मॉल जी नी, कारण की ते ग्रॅव्हिटीमुळे होत आहे ना ॲक्सेलरेशन. ठीक आहे, म्हणून आपण तिथे काय घेत आहे, स्मॉल जी घेत आहे. कळत आहे, समजलं. ओके, तर ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ॲक्सेलरेशन काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, ते फंडामेंटल किंवा स्केलर क्वांटिटी नाही आहे. ओके, वेक्टर क्वांटिटी यालाच आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटी, की जे फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करून एखादी क्वांटिटी जर तयार होते त्याला आपण काय म्हणतो, डिराइव्ड किंवा वेक्टर क्वांटिटी. ओके, as a gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth. Okay, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे कोणतीही वस्तू त्याच्या सेंटर कडे काय होते, अट्रॅक्ट होते. the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth vertically downward. आपण पाहिलं होतं की अर्थ ही आपल्याला अर्थ पाहायला मिळते. ठीक आहे, तर यामध्ये अर्थ वरती एखादा मुलगा आहे, ठीक आहे, तर त्याने काय केली, जंप केली, म्हणजे तो वरती उडाला. ठीक आहे, पण काही वेळेनंतर तो आपल्याला वर्टिकली डाऊनवर्ड यायला पाहायला मिळतो. कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ओके, आणि हा जो वर्टिकली डाऊनवर्ड आला म्हणजे खाली त्याचं ॲक्सेलरेशन या ठिकाणी वाढलं. कशामुळे वाढलं, ग्रॅव्हिटीमुळे. ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू mg हा फॉर्म्युला लावतो, ॲक्सेलरेशन ऐवजी जी, स्मॉल जी. ओके, तर या स्मॉल जी साठी व्हॅल्यू ऑफ जी
ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे, या स्मॉल जी साठी आपण एक एक्सप्रेशन पाहणार आहोत की याचा फॉर्म्युला काय असेल. कळत आहे? ओके, तर पहा, लक्ष द्या. आता नेक्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ साठी एक आपण एक्सप्रेशन पाहणार आहे. व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी on the surface of earth, on the surface of earth. अर्थच्या सरफेस वरती स्मॉल जी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटी किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे ते पाहण्याआधी आपण या स्मॉल जीचा फॉर्म्युला काय आहे तो आधी डिराईव्ह करणार. बरोबर, त्यावरून आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू माहीत आहेत त्या व्हॅल्यू पुटअप करून त्याचा आन्सर सोल्युशन पाहणार आहे. ओके, तर सर्वात आधी वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा फॉर्म्युला आपल्याला आपण डिराईव्ह केलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे काय आहे. फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला ना, यस ऑर नो. जी यम अपॉन काय होतं, आर स्क्वेअर. ठीक आहे, या ठिकाणी हा यम जो आहे, पहा लक्ष द्या, ही अर्थ आहे. ओके, हा एखादा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर हे या ऑब्जेक्टचं मास झालं, हे या अर्थचं मास आहे कॅपिटल यम आपण कन्सिडर केलेलं आहे. कळत आहे? जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ओके, आणि आर म्हणजेच या ठिकाणी काय असते, त्यामधली रेडियस असते. काय असते, रेडियस. ठीक आहे, ते समजण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काढून दिलेलं आहे. पण आताच आपण पाहिलेलं आहे की जो फोर्स आहे, फोर्स या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, फोर्सचा मास इंटू यम इंटू जी. जी काय आहे, ग्रॅव्हिटीमुळे एखादी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. लक्षात, या ॲक्सेलरेशन ऐवजी आपण काय घेतो या ठिकाणी जी. कळलं का बरं घेतलं हे आताच सांगितलं मी तुम्हाला. ओके, तर एफ इज इक्वल टू एम जी आपल्याला माहीत आहे. तर या ठिकाणी आपण या दोघांना जर इक्वेट केलं, ओके, हा पण फोर्स आहे. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर देणार 1, याला देणार 2. ओके, यांच्या ज्या राईट हँड साईड आहे ह्या कशा आहेत, इक्वल आहे. म्हणजे इकडेही फोर्स आहे, इकडेही फोर्स आहे. बरोबर, मग मी या दोघांना इक्वेट करू शकतो का, ऑब्वियसली करू शकतो. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला आपण लिहू शकतो की यम जी इक्वल टू जी कॅपिटल यम इंटू स्मॉल यम अपॉन आर स्क्वेअर. ओके, समजते. तर हा यम जो आहे हा इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेला काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच हा यम आणि यम, स्मॉल यम यम कॅन्सल. तर स्मॉल जी साठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आलेला आहे. तर काय आहे, स्मॉल जी इज इक्वल टू जी यम अपॉन आर स्क्वेअर. कळते? आलं का लक्षात? कसा आला फॉर्म्युला, समजलं? यस ऑर नो? जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, तर पहा लक्ष द्या. इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा अर्थच्या थोडा वरती आहे. बरोबर, ठीक आहे. हा जर अर्थच्या सरफेस वरती जर असेल, अर्थच्या सरफेस वरती जर असेल तर आपण अर्थचं मास कॅपिटल एम डिनोट केलेलं आहे. बरोबर, तर मग अर्थच्या सरफेस वरती जर असेल तर सेंटर पासून या सरफेस पर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय असते, रेडियस. बरोबर ना, आलं का लक्षात? हां, तर मग हा ऑब्जेक्ट यावेळी या अर्थच्या काय आहे, सरफेस वरती आहे, कारण की आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बरोबर, तर मग या स्मॉल आर ऐवजी आपण काय म्हणू, कॅपिटल आर, कारण की ते आता रेडियस झालेली आहे ना अर्थची. बरोबर, ठीक आहे. तर म्हणजेच जी साठी फॉर्म्युला काय असणार, जी इज इक्वल टू जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. आलं का लक्षात? समजत आहे का? यस ऑर नो? करते? ओके, द युनिट ऑफ जी इन SI युनिट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आहे जीचं जे युनिट आहे
स्मॉल जी काय SI युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, जे की आपल्याला ॲक्सेलरेशनचं युनिट पाहायला मिळते. तेच या जीचं सुद्धा काय आहे SI युनिट आहे. फक्त आपण काय केलेलं आहे या ॲक्सेलरेशन हे ग्रॅव्हिटीमुळे होते म्हणून या एचा जी केलेला आहे. बाकी युनिट कसं राहते सारखं राहते. समजत आहे. ओके. त्यानंतर आपल्याला काही कॉन्स्टंट या ठिकाणी व्हॅल्यू माहित आहे. ओके. द मास अँड रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. जे मास आहे अर्थचं ते किती आहे 6 × 10⁻24 kg. ठीक आहे. 6 × 10⁻24 kg म्हणजे 6च्या समोर 24 0 लावायचे आणि मोजत बसायचं किती व्हॅल्यू आहे तर. ठीक आहे. एवढं किलो अर्थचं आपल्या काय आहे मास आहे. ओके. म्हणजे वजन आहे. त्यानंतर रेडियस जी आहे 6.4 × 10⁻6 मीटर. 6.4 × 10⁻6 मीटर हे काय आहे रेडियस ऑफ द अर्थ आहे. ओके. तर या ठिकाणी आता आपण ते व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. ओके. पहा लक्ष द्या. स्मॉल जी इज इक्वल टू हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आपण काल पाहिली होती 6.673 × 10⁻11 बरोबर ना. 6.673 नाही लिहिला तरी काय हरकत नाही. 10⁻11 मल्टिप्लाय. आता हे मास म्हणजेच काय अर्थचं मास आहे. आता सांगितलं मी तुम्हाला काय असते 6 × 10⁻24 kg बरोबर की नाही. यस ऑर नो. हां. आणि अपॉन मध्ये हे आर स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ त्याचा स्क्वेअर. रेडियस ऑफ अर्थ 6.4 × 10⁻6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला जी जी ची व्हॅल्यू आहे ती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ॲप्रॉक्स जर आपण पाहिलं तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आपल्याला जी ची व्हॅल्यू म्हणजेच या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे. तर दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ऑन ओनली मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. हे जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे हे कशावरती डिपेंड राहते मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. सो द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ गिवन पॉइंट ऑन द अर्थ इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड ऑन प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यांचे काय गुणधर्म आहे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. कशावरती डिपेंड राहतं मास आणि रेडियस. ठीक आहे. अर्थच्या मासच्या किती जवळ आहे. ठीक आहे. अर्थच्या सेंटरच्या किती जवळ आहे. ठीक आहे. आणि मासवरून आणि रेडियस त्यांच्यामध्ये किती आहे. ठीक आहे. त्यावरून ठरेल की ग्रॅव्हिटी किती असणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार कळते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.